हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. मी विद्या अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर सर्वांना शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस, उद्याचा दिवस, येणारा प्रत्येक दिवस सुखाचा, आनंदाचा आणि आरोग्यदायी असा जाऊ. तर आय होप तुम्ही सगळ्याजणी स्वस्त आणि मस्त असणार. तर उन्हाळा आहे, तब्येतीची काळजी नक्की घ्या. तर आता मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझं मॉर्निंग रुटीन. तर आता वाजलेले आहेत 6:45 आणि आता मी चाललेली आहे मॉर्निंग वॉकसाठी आणि त्याचीच इथं माझी तयारी चाललेली आहे. आता दररोज मी मॉर्निंग वॉकसाठी 6:30 किंवा 6:45 वाजता निघते. तर आज 6:45 वाजलेले आहेत फ्रेश वगैरे होईपर्यंत. आणि आता इथं मी रेडी होऊन आता मॉर्निंग वॉकसाठी जाईन आणि जवळपास मी 1 तास किंवा पाऊण तासाचा वॉक करून मग घरी येते आणि त्यानंतर मग पुढचं जे काय माझं घरातलं रुटीन असेल ते करते. तर श्राव्याला शाळेत वगैरे पाठवायचं असतं, मग आल्यानंतर तिचं आवरून आणि दूधवाला पण येतो, तर तेवढ्यात मला परत पण यायचं आहे. तर आज माझ्या गॅलरीमध्ये कुठली फुलं उमललेली आहेत ते दाखवते तुम्हाला. तर पाहू शकते अशी छान पिंक कलरची फुलं आज उमललेली आहेत. हे रोजच उमलतात, पण मी तुम्हाला दाखवलं नव्हतं. तर खूप छान भरपूर अशी फुलं उमलतात, पण ही संध्याकाळची उमलतात आणि सकाळी सकाळी असं उठल्यावरती उमललेली फुलं पाहिली ना तर खूप छान वाटतं, खूप छान फ्रेश फील होतं. आणि ही फुलं ना संध्याकाळी उमलतात आणि मी देवपूजा वगैरे करेपर्यंत कोमेजून जातात. त्यामुळे देवांना व्हायला ही काही फुलं भेटत नाहीत. पण मध्ये ना स्टार जॅस्मिनची भरपूर फुलं होती, तर देवपूजाला पुरून जायची, मला तीच फुलं बाहेरून आणायला नाही लागायची. पण ही झालेली आहेत आता भरपूर फुलं, पण ही आता देवाला नाही वाहू शकत मी. माझं आवरून देवपूजा करेपर्यंत ही फुलं जी आहेत ती कोमेजून जातात. तर बघा आता मी निघते. पूर्ण फेस जो आहे मी अशा प्रकारे स्कार्फनी कवर केलेला आहे, कारण बाहेर खूप डस्ट असते, झाडू वगैरे मारत असतात रोडला, त्यामुळे भरपूर डस्ट असते आणि मला खोकला पण आहे, त्यामुळे मी पूर्ण फेस कवर करून जाते. पण सकाळची हवा जितकं आपण घेऊ तितकं चांगलं असतं, पण डस्टमुळे मी हे स्कार्फ कवर करत असते. तर आता वॉक करून मी इथं आलेले आहे. आता वाजलेले आहेत 8 आणि आता दूधवाला येईलच. आणि कधी कधी असं होतं दूधवाला 2 फेऱ्या त्याला माराव्या लागतात, घराला लॉक असलं की परत जाऊन परत ते येतात. तर बघा ह्या दोघी अजून झोपलेल्या आहेत मस्त निवांत असं. तर बेडवर झोपत नाही, फॅनची हवा एवढी लागत नाही, त्यामुळे खालीच झोपतात. तर इथं बघा आता श्राव्याचं टिफिन मी रेडी करते आणि इथं रात्रीचं चपातीचं पीठ मी एक चपाती किंवा पराठा होईल एवढं ठेवत असते. कधी कधी सकाळचं जेव्हा मिस्टरांचा डबा बनवायचा नसतो ना त्यावेळेस. तर तिच्या स्कूलमध्ये जास्त करून हे असं नाश्त्याचे कुठले प्रकार चालत नाहीत, म्हणजे पोहे, उपमा किंवा राईस आयटम वगैरे, चपाती भाजी किंवा पराठा असंच काहीतरी द्यावं लागतं. तर म्हणून आता मी तिच्यासाठी आता कोबीचा पराठा बनवते. तर चपाती भाजीपेक्षा ना ती पराठा किंवा थालीपीठ वगैरे खूप आवडीने खाते. आणि मस्त असा इथं पराठा मी लाटून घेतलेला आहे, थोडंसं ठेचा, मीठ आणि नुसतं कोबी घालून मस्त असा इथं खुसखुशीत असा मी पराठा बनवून घेतलेला आहे. छान बारीक गॅसवरती हा पराठा जो आहे तो मी भाजून घेते आणि मग तिचा टिफिन पॅक करून ठेवते. आणि तिच्या आंघोळीसाठी पाणी पण मी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि मी आता वॉकिंगला गेले होते तेव्हा न्यूजपेपर पण मी घेऊन आले. तर न्यूजपेपर लागतातच भाजी निवडायला, कशाला काहीतरी गुंडाळून ठेवायला वगैरे. कोथिंबीर वगैरे मी न्यूजपेपरमध्येच गुंडाळून ठेवत असते, जास्त दिवस टिकतात. तर त्यामुळे रोज काही आमच्याकडे न्यूजपेपर येत नाही, पण असं अधूनमधून मी एकदमच आणून ठेवत असते थोडेसे. तर आज मला ते दिसले वॉकिंग करताना, तर मी घेऊन आले. आणि आता इथं श्राव्याचा टिफिन मी रेडी करते. तर पराठ्यासोबत मी इथं लोणचं दिलेलं आहे आणि पराठ्याचे असे छोटे छोटे तुकडे करून दिले, जेणेकरून तिचा टिफिन टाईममध्ये पूर्ण टिफिन पटकन संपून जाईल. नाहीतर मुलं तोडत टाईमपास करत बसतात आणि असं आपण तुकडे करून दिले ना तर पटकन फिनिश टिफिन होतो. आणि असं काही वेगळं असेल ना चपाती भाजीपेक्षा तर ती संपूनच येते टिफिन. तर मस्त असा तिचा टिफिन इथं रेडी झालेला आहे. आणि अनन्यासाठी एक चटकोर मी त्याच्यातलंच काढून ठेवलेला आहे पराठा इथं. तर कधी कधी ती उठल्यावर विचारत असते, जे दीदीच्या टिफिनमध्ये दिली ना तेच मला पण दे. तर आता मिस्टर नाईट ड्युटी करून येणार, तर मला आता परत नाश्ता बनवायचा आहे. तर आज नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे मिसळपाव. तर तिला मी अंघोळीला पाठवलेलं आहे, तर अंघोळ ती स्वतः करते, तोपर्यंत मी तिचं शूज वगैरे इथं क्लीन करून ठेवते.
ती अंघोळ करून येईल, कपडे वगैरे घालेल, त्यानंतर मग तिचं आवरून मी शाळेत तिला सोडून येते आणि आल्यानंतर मग माझं सगळं पुढचं आवरते. आता आधी मी मॉर्निंग वॉकला जायची, तेव्हा आल्यानंतर थोडीफार कामं आवरून घ्यायची, अंघोळ वगैरे करून घ्यायची, त्यानंतर मग राहिलेली कामं करायची. पण आता वॉकिंगचा टायमिंग मी वाढवलेला आहे, त्यामुळे मग सगळं आवरूनच मग मी अंघोळ करत असते. तर आता श्राव्या अंघोळ करून आलेली आहे, तर एवढं ती कपडे घालून रेडी असते. ह्याच्या पुढचं मग मी तिला आवरून देते. तर तिला मी स्वतः अंघोळ करायची सवय लावलेली आहे. मुलांना काही गोष्टी आपण आत्तापासूनच सवय लावल्या पाहिजेत. तर आठवड्यातून 1-2 दिवस मी तिला अंघोळ घालते, बाकीचे सगळे दिवस ती स्वतः अंघोळ करते. तिला रेडी करून आता सोडून येते. आल्यानंतर मग माझं आणि अनन्याचं आवरते. त्याआधी घरातलं पण सगळं मी उरकून घेत असते. जे पण झाडायचं आहे घर सगळं झाडून घेते, बाहेरचं झाडते आणि लादी पुसून घेते. तर हे सगळं आवरूनच मग मी अंघोळ करत असते. मग अंघोळ केल्या केल्या मग नाश्ता बनवायचा किंवा देवपूजा करायचं ही कामं असतात. मग तर अंघोळीच्या आधी सगळी क्लिनिंगची पण कामं संपवून घेते. मग पूजा, उंबरठ्याची पूजा, देवपूजा, रांगोळी या सगळ्यामध्ये पण मला अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो. मग तेवढं आवरून नाश्ता वगैरे करेपर्यंत मग श्राव्याला आणायचा वेळ होतोच. आणि आता सध्या तिचे एक्झाम्स चालू आहेत ना, त्यामुळे रोजच्यापेक्षा 10-15 मिनटं आधीच सुटते शाळा, त्यामुळे तिला आणायला पण जाते मग. तर आणि सकाळी सकाळी फक्त माझ्यासाठी मी वेळ काढते, लवकर उठते आणि मग वॉकिंगला जाते. तर त्यामुळे ना मला खूप दिवसभर फ्रेश फील होतं आणि ॲक्टिव्ह राहते मी. आणि ज्या दिवशी वॉकिंगला जात नाही ना, त्या दिवशी असं खूप आळस आल्यासारखा होतो. तर वॉकिंगला जाऊन आले की खूप मग छान वाटतं, दिवसभर ॲक्टिव्ह राहते मी. आणि थोडंसं दुपारी मग रेस्ट करत असते मी. दुपारचा आरामाचा टायमिंग असतो माझा 1 ते 1.5 तास. तर आराम करून घेतलं की परत संध्याकाळचं रुटीन माझं एकदम छान जातो मग. तर आता श्राव्याला आवरलं तर मी पण थोडंसं पावडर, लिप बाम वगैरे लावून घेते आणि तिला सोडून येते. तर आता इथं तिचं सॉक्स शूज सगळं मी रेडी ठेवलेलं आहे आणि ती सगळं स्वतः घालून घेते. सॉक्स, शूज वगैरे. तिची बॅग पण ती स्वतः रेडी करते. फक्त मी टिफिन भरून झाला की टिफिन आणि वॉटर बॉटल ठेवत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तिलाच करायची सवय लावलेली आहे. इवन तिचे धुतलेले कपडेसुद्धा मी तिलाच घड्या करायला लावते. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण मुलांना शिकवल्या पाहिजेत. आता तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत. ह्या वेळामध्ये तर आपण मुलांना अशी छोटी छोटी कामं शिकवली पाहिजेत. आपण म्हणतो लहान आहेत मुलं, पण ह्याच वयात मुलांचा स्वभाव जो असतो तो खेळकर असतो आणि जे आपले आई वडील करत असतात घरातली कामं, ती करायला त्यांना आवडत असतात. तर म्हणूनच ह्या वेळेस तुला जमत नाही, तू लहान आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांना जमतंय तसं त्यांना करू द्यायचं. वाटल्यास आपण नंतर ते परत करायचं, पण त्यांना ते एक प्रकारे सवय होऊन जाते. मग कोणतीही गोष्ट जी आहे ती एकदाच केल्यावर होत नसते, ते सारखी प्रॅक्टिसने ती जमत जाते मग. तर आता कधी श्राव्याला सोडायला जाताना अनु पण मागं लागत असते, मी पण येते म्हणून. नाही तर कधी मी तिला घरातच सोडून जात असते आणि तिला घेऊन गेले की मग अजून 5 मिनटं तिला म्हणजे उशीर होतो सोडायला. तर कधी मागे लागतेच, ती थांबत नाही घरी. मग तिला घेऊनच जाते मग सोडायला. तर आता तिला सोडून आम्ही आता आलेलो आहोत दोघी रिटर्न. तर छोटी छोटी कामं मुलांना करू द्यायची, तर त्यांना त्याची सवय लागते. ह्या सवयी काही वाईट नाही आहेत. आपण मुलांना मोबाईल देऊन, टी व्ही लावून देऊन त्यांना बिझी ठेवण्यापेक्षा आपल्या छोट्या छोट्या कामामध्ये त्यांची मदत घ्यायची. आवडीने करतात मुलं, एकदा की त्यांना छंद लागला ना करायचा तर खूप आवडीने करतात. तर उलट आपण असं म्हणतो ना, लहान आहेत तुम्हाला जमत नाही, असं जर आपण प्रत्येक वेळेस त्यांना सोडवून दिलं ना असंच, तर ती मुलं आळशी बनत जातात, नुसतं मोबाईलमध्ये घुसून राहतात. पण माझी दोघी मुलींना मी मोबाईलचा आणि टी व्हीचा एवढा नाद लावलेला नाही आहे. तर माझ्याबरोबर त्यांना मी जे काही काम करत असते त्यांना इन्व्हॉल्व करून घेत असते. तर त्यामध्ये त्यांचा पण वेळ जातो आणि माझा पण वेळ त्यांच्यासोबत बोलत मग खूप वेळ निघून जातो कामाचा. तर आता बघा अनन्या इथं खेळत होती बेडवरती, सगळी तिची खेळणी घेऊन. तर तिला म्हटलं मी आवरते आता बेड, 2 मिनटं खाली बसतो. तर तिची खेळणी घेऊन ती आता खाली बसली. तर बेडशीट लावून घेतलं मी आता आणि आता घर वगैरे झाडून घेते, लादी पुसून घेते. तर फोटोंचा हार बघू शकता तुम्ही, मी चिपकवलेलं होतं परवा क्लिनिंग करताना, पण ते डबल टेप लावलं होतं, पण ते निघूनच पडतं. एवढं काही चिपटून राहत नाही, कारण आता फॅन पण फास्ट राहते ना, त्यामुळे आणखीनच म्हणजे लवकर निघून पडते असं मला वाटतंय. कारण एवढी गरमी वाढलेली आहे ना, एकदम फुल स्पीडवरती फॅन असतो.
तर त्यामुळे ते सारखंच निघून पडतं. ते दिसायला चांगलं नाही वाटत, पण सारखं मी ते चिपकवत असते. आणि डस्ट तर एवढं पडतं आहे ना सगळीकडं, तर झाडू मारताना देखील उडतंच. आणि आता शिवाय उन्हाळ्यामुळे खिडक्या उघड्या असतात, बराच वेळ दार उघडा असतो, त्यामुळे धूळ जे आहे ते जास्त प्रमाणात येतं घरामध्ये. तर सारखं क्लीन करत राहावं लागतं. तर रोज सकाळी झाडतानाच मी थोडंसं इथं पडलेलं असतं डस्ट, ते पुसून घेते. तर एकदा की क्लिनिंगचं सगळं संपलं की मग नंतर आपलं राहिलेलं काम मग उरकता येतं. तर मी दिवसभर काम करत बसत नाही, सकाळच्या वेळेमध्ये काम करते. आणि मग नंतर मला श्राव्य शाळेतून आली की मग मुलींकडेच लक्ष द्यावं लागतं. तर मिस्टरांची नाईट शिफ्ट असेल त्यावेळेस तर मग ते दिवसभर झोपतात, त्यामुळे जास्त करून सकाळची कामं उरकून घेते. आणि श्राव्य एकदा की शाळेतून आली की त्यानंतर मी कुठलीच कामं करत नाही. तर फक्त स्वयंपाक तेवढा बनवायचा असेल तर तेवढं बनवून घेतलं की झालं. मग त्यांच्यासोबतच मी बसते, त्या दोघी खेळत असतात. तर मी पण बसते मग त्यांच्यासोबत. तर मग मी नसले त्यांच्यासमोर की मग दोघी खूप धिंगाणा करतात, मग मिस्टरांची झोपमोड वगैरे होते. त्यामुळे जमेल तेवढं काम मी जे आहे ते सकाळीच उरकून घेते. आणि त्यानंतर मग राहिलेलं जे काम असेल, एखाद्या वेळेस मग कपडे धुवायचे राहतात, बाकीचं जर आवरलं जातं पण कपडे धुवायचे राहतात, मग मी दुपारी साधारण 3च्या नंतर मग कपडे धुवून टाकते. पण आणि जेव्हा मिस्टरांची मॉर्निंग शिफ्ट असते त्यावेळेस तर मग स्वयंपाक तर सकाळीच होतो आणि नाश्ता पण बनवायचा नसतो, त्यामुळे कपडे लवकर धुवून होतात. मग श्राव्याला शाळेतून आणायच्या आधीच धुवून टाकते, नाहीतर तिला आणल्यानंतर किती 15 ते 20 मिनटं लागतात कपडे धुवायला. रोजचे रोज कपडे धुत असते, त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही. तर अशी मी कामाचं नियोजन करत असते, तर गरजेनुसार. कारण नाईट शिफ्ट करून आल्यानंतर त्यांची झोप होणं पण खूप महत्त्वाचं असतं. आणि मग जेव्हा नाईट शिफ्ट असते त्यावेळेस मग श्राव्याचा टिफिन वेगळा असतो, आमचा नाश्ता वेगळा असतो, त्यामुळे वेळ लागतो थोडासा. तर आता घर मी झाडून घेतलं, आता लादी पण पुसून घेते, बाहेरचं पण झाडून घेते. आणि मॉर्निंग वॉकला जाऊन आल्यामुळे ना एवढी बॉडी ॲक्टिव्ह होते ना, तर कुठल्याही कामाचा आळस येत नाही. सकाळ सकाळी सगळे काम झटपट उरकून होतात. आणि सकाळी म्हणजे आपलं कसं पूर्ण माइंड, पूर्ण बॉडी रिलॅक्स असते, कारण रेस्ट मिळालेली असते आपल्या बॉडीला, त्यामुळे कामं जी आहेत ती पटापट उरकली जातात. तर दिवसभर काम करण्यापेक्षा सकाळच्या वेळेमध्ये जर आपण काम उरकून घेतलं ना, मग नंतरचा वेळ आपल्याला मुलांसाठी देता येतो. आपल्याला काही वैयक्तिक गोष्टी करायच्या असतील, छंद जपायचे असतील, तर त्या गोष्टी आपण करू शकतो नंतरच्या वेळेस. तर असा माझा मॉर्निंग रुटीन असतो, वेळेनुसार ते मी मॅनेज करत असते. तर आणि सकाळ सकाळी कधीच मोबाईल हातामध्ये घ्यायचं नाही. एकदा का आपण मोबाईल घेतला हातामध्ये तर आरामात अर्धा ते 1 तास आपला तिथं निघून जातो. त्यामुळे उठल्या उठल्या लगेच कामाला सुरुवात करायची, त्यामुळे आपला दिवस पण चांगला जातो. आणि शिवाय कामं पण उरकली जातात. तीच कामं पेंडिंग पडली ना मग नंतर आपली चिडचिड होते. तर बघा आता घर झाडून वगैरे झालेलं आहे, फरशी पुसून घेतलेली आहे. आता मी झाडांना पाणी देते, जे की माझं आवडतं काम आहे. कारण आता नाश्त्यासाठी मी आज बनवते मिसळ पाव. तर छान असे मिक्स स्प्राउट्स घेतलेले आहेत, खोबरं किसून घेतलं आहे, कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतलं आहे, जिंजर गार्लिकचं पेस्ट आहे, आणि इथं आहे मिसळ पावचा मसाला. तर मस्तपैकी मिसळपाव बनवून घेते. एकदम सिंपल पद्धतीने मी मिसळपाव बनवते, वाटण वगैरे बनवत नाही. नॉर्मल जशी आपण भाजी बनवतो ना त्याच पद्धतीने बनवते. चला आता दाखवते मी कशा पद्धतीने मिसळपाव बनवते. एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट होईल असा मी मिसळ आता बनवते बघा इथं. तर तेलामध्ये जिरं मोहरी घातलेलं आहे, आणि त्याच्यातच मी आता किसलेलं खोबरं जे आहे ते थोडंसं लाल होईपर्यंत परतून घेते. तुम्ही पाहिजे तर कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून मिसळ बनवू शकता, पण माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी अशा झटपट पद्धतीने बनवत असते, पण चवीला मात्र काहीच फरक पडत नाही. एकदम जसं आपण वाटण बनवून मिसळपाव बनवताना सेम तशीच येते, फक्त कांदा जो आहे तो व्यवस्थित लालसर परतून घ्यायचा. आणि आता मी कांद्यासोबतच इथं
जिंजर गार्लिक पेस्ट पण ॲड करते, ते पण छान त्याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत परतून घेते. आणि इथं कांदा छान लाल परतून झाल्यानंतर त्याच्यात आता मी ॲड केलेला आहे टोमॅटो. आणि आता याच्यात मी घालणार आहे चवीपुरतं तिखट, मीठ, मिसळपाव मसाला आणि थोडंसं गूळ देखील मी याच्यात घालणार आहे. तर आमच्या रोजच्या भाज्यामध्ये मी थोडंसं गूळ किंवा साखर घालत असते, ज्याच्याने खूप छान अशी टेस्ट येते भाजीला. आणि सोबतच गरम पाणी पण मी ठेवलेलं आहे साईडला, पाणी उकळतं आहे, तर ते पण मी याच्यात नंतर ॲड करून देईन. आता ह्याच्यात मी काळा मसाला आणि छान असं कलर येण्यासाठी मिरची पावडर आणि मिसळपाव मसाला आणि मीठ घातलेलं आहे. तर आता हे उकळलेलं थोडंसं पाणी मी याच्यात ओतून देते, मसाला करपू नये म्हणून. आणि व्यवस्थित असं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत मी ते तेल सुटेपर्यंत परतून घेते. आणि थोडंसं गूळ देखील मी ते ॲड केलेलं आहे. आणि पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे. आणि त्याच्यात आता मी हे मिक्स कडधान्य आहेत ते घातलेले आहेत. तर हे सुद्धा तुम्ही कुकरला लावून हळद मीठ घालून शिजवून घेऊ शकता आणि मग घालू शकता. पण मी असं डायरेक्टलीच घातलेलं आहे. आणि आता मी ॲड केलेलं आहे ह्याच्यात उकळलेलं पाणी. आणि मला वाटलं इथं थोडंसं पाणी जे आहे ते कमी पडेल, म्हणून मी अजून थोडंसं पाणी ठेवलं होतं नंतर गरम करायला. तर पाहू शकता गरम पाणी ओतल्यामुळे छान अशी तर्री आलेली आहे मिसळला. आणि आता हे छान असं 1-10 मिनटं असंच उकळवून घेते. आणि आत्ता साधारण वाजलेले आहेत 10:15 हे सगळं उरकेपर्यंत श्राव्याला शाळेत सोडून आल्यानंतर. आणि आता देवपूजासुद्धा अजून करायची बाकी आहे. आणि तेवढ्यात मला मिस्टरांचा फोन आला की त्यांना पण यायला आता थोडासा उशीर होणार आहे. तर आजचा ब्रेकफास्ट जो आहे तो ब्रेकफास्ट कम लंच होणार आहे, त्यामुळे सोबतच मी इथं भात पण ठेवलेला आहे बघा. तर मिसळपाव ऑलरेडी हेवी आहेच, म्हटलं सोबत भात पण करून देते, म्हणजे दुपारचं जेवण पण हेच आणि नाश्ता पण हेच असं एकत्र आज होणार आहे. तर आता मी इथं देवपूजा पण करून घेतलेली आहे. छान छोटीशी रांगोळी काढलेली आहे. आणि इथं अनन्याची लुडबुड पाहू शकता कशी चाललेली आहे. तर आज देवपूजेसाठी फुलं नव्हती, तर आपल्याच गॅलरी गार्डनमधली अबोलीची फुलं आज मी देवाला वाहिलेली आहेत, जी अनुनी मला तोडून आणून दिली होती. तर अशी थोडीफार मुलांची मला मदत देखील होते कामामध्ये. आणि बघा इथं आता अगरबत्ती ओवाळून घंटानाद करून घेते घरामध्ये. तर असं रोजचं सकाळचं माझं रुटीन असतं. ह्यानंतर आता मला करायची आहे उंबरठ्याची पूजा, हळदीचं लेपन आणि रांगोळी. इथं माझी देवपूजा होईपर्यंत भाजी शिजून झालेली आहे. आणि इथं भात पण तयार होतो आहे. अजून एक 5 मिनटं लागतील भात शिजायला. तर आता तोपर्यंत मी इथं उंबरठ्याची पूजा करते. तर उंबरठ्याची पूजा करून झालं की मग आता मी श्राव्याला देखील आणायला जाणार आहे. आणि त्यानंतर मग तिने आल्यानंतर एकत्रच आम्ही मग जेवण करणार आहे. अनुचं माझं आवरून झाल्यानंतर इथं मी आधी मिसळ बनवून घेतला आणि त्यानंतर देवपूजा करून घेतली. देवपूजा वगैरे करेपर्यंत मिसळ वगैरे शिजून होईल, म्हणून आधी मिसळ बनवून घेतला आणि मगच देवपूजा करायला घेतली. देवपूजा करून झालेली आहे आणि भात पण शिजायला टाकलेला आहे. आता इथं काढते मी रांगोळी. हळदीचं लेपन करून घेतलं, उंबरठ्याची पूजा करून घेतली छान हळदी कुंकू वाहून. आणि आता छोटीशी इथं उंबरठ्यावरती रांगोळी काढून घेते. आणि तोपर्यंत भात पण शिजून होईलच. आणि आता रांगोळी काढून झाली की मग श्राव्याला घ्यायला जाते. आता इथं मी श्राव्याला शाळेतून घेऊन आलेली आहे आणि अनु देखील आली होती श्राव्याला घ्यायला. तर येता येता ह्या दोघींना प्यायचा होता उसाचा रस. तर दोघींना उसाचा रस पाजलं आणि आता आलेलो आहोत घरी. तर आता ऊन जास्त असतं, त्यामुळे न विसरता दोघींच्या देखील मी टोप्या घेऊन जाते सोबत. तर आता मिस्टर काही अजून आलेले नव्हते. तर आता मिसळसोबत खायला मी इथं कांदा बारीक चिरून घेतले, कोथिंबीर पण चिरून घेतले आणि मिसळमध्ये पण कोथिंबीर घातलेला आहे. भात पण तयार आहे.
त्याने आल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून छान असं मिसळपाव एन्जॉय केला. आणि त्यानंतर इथं पाहू शकता मस्त असं आमच्या गॅलरी गार्डनमध्ये रताळं जे मी लावलेलं होतं ते रताळं तयार झालेलं आहे. तर मिस्टरांनी आता पाण्याचा स्प्रे करत होते. त्यांना बघायचं होतं नक्की आलं आहे का नाही, म्हणून त्यांनी बघितलं तर आलं होतं. तर म्हटले अजून थोडं वाढू दे. आणि त्यानंतर मी इथं पाण्याचा स्प्रे वगैरे करून झाल्यानंतर थोडंसं हे जास्मिनचं जे झाड होतं त्याला भरपूर अशी फुलं येऊन गेली. तर आता त्याच्या कळ्या वगैरे सगळ्या संपलेल्या होत्या, म्हणून मी आता ह्याचं कटिंग करते जेणेकरून अजून नवीन ह्याला फाटे फुटतील आणि अजून कळ्या येतील. तर त्यामुळे तर चला, असा होता माझा आजचा सकाळपासून ते दुपारपर्यंतचा रुटीन. तर कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आणखीन एका छानशा डेली ब्लॉगसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा, आनंदी राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय.